जय हिंद मित्रांनो, सध्या आपल्या परळी शहरामध्ये अतिक्रमण मोहीम चालू आहे. मित्रांनो, अतिक्रमण मोहीम ही का राबवण्यात येते? कारण ज्या वेळेस वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, आपल्या परळी शहराचं सौंदर्य जे काही ट्रॅफिकमध्ये याच्यामध्ये किंवा रस्त्यावर लावणाऱ्या होर्डिंग्समुळे जे विद्रुपीकरण शहराला येतं आणि लोकांना रहदारीस अडथळा होतो, चालण्यास अडथळा होतो, तर त्यामुळे ही अतिक्रमण मोहीम राबवणं हे सुद्धा आवश्यक असतं. मित्रांनो, मी एक जबाबदार नागरिक म्हणून अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात नाही, परंतु अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली फुटपाथवर बसलेल्या गोरगरीब व्यावसायिकांवर अन्याय होऊ नये यासाठी मी हे निवेदन नगर परिषदेमध्ये दिलेलं आहे. तर नगर परिषदेचे निवेदन देताना मी यातून नगर परिषदेला एकूण 14 सूचना केलेल्या आहेत. तर त्या 14 सूचनांमध्ये व्यापारी बांधवांनी आपली जबाबदारी ओळखून स्थायी व्यापाऱ्यांची झापडी फक्त 2 फुटापर्यंत असावी, ही पहिली सूचना मी केलेली आहे. दुसऱ्या सूचनेमध्ये स्थायी व्यापाऱ्यांनी दुकानातील माल फुटपाथवर लावू नये, अशा प्रकारची ही दुसरी सूचना मी केलेली आहे. तर मित्रांनो, या 2 सूचनांबद्दल आपल्याला सांगतो. ज्या व्यापाऱ्यांना वाटतं की मी माझा दुकानातला माल फुटपाथवर ठेवल्याच्या नंतर माझ्याकडे ग्राहक वळले जातील, माझं दुकान दिसेल, तर हा खूप मोठा गैरसमज आहे. आज मला सांगा, आपल्या दुकानात जर आपण माल ठेवला तर येणाऱ्या ग्राहकाला त्या फुटपाथवर उभा राहायला त्याला जागा राहील आणि आपला रस्ता एवढा मोठा दिसेल की ते फुटपाथ चालण्यासाठी जनतेला मोकळे होतील आणि वाहनांना वागण्यासाठी रस्ता मोकळा होईल. आणि 100% सांगतो व्यापारी बांधवांनो, आपल्याला फक्त सवय लागली आहे की याला दुकान पुढं सारलं की थोडं आपण पुढं सारायचं, थोडं आपण, पण यामध्ये दुकानदाराची एवढी आर्थिक हानी आहे की त्याचं ग्राहक वाढण्यापेक्षा त्या दुकानदाराचं ग्राहक कमी होतं. म्हणून आपण फुटपाथवर कुठलाही आपल्या दुकानातील माल न ठेवता आपण फक्त एक 15 दिवस फुटपाथ एकदम स्वच्छ ठेवून पाहावेत. कुठलाही माल दुकानातला फुटपाथवर ठेवू नये आणि आपल्यालाच ग्राहकांमध्ये किती भर पडलेली दिसेल आणि तुम्हालाच किती चांगलं वाटेल. हे तुम्ही स्वतःच म्हणताल की आपण आजपर्यंत खरंच खूप वेडेपणा केला. एवढे हे नियम, हे 2 नियम व्यापाऱ्यांनी पाळावेत. बाकीचे 13 नियम, जे 12 नियम आहेत, ते सुद्धा मी नगर परिषद अधिकारी, राजकारणी, सत्ताधारी यांना सुद्धा एक काटेकोरपणे पालन करण्याचं त्यांनाही सांगितलेलं आहे. पण आपण ते करत असताना फुटपाथवर एकमेकांकडे हात दाखवू नका. फुटपाथ यांना मोकळे पाहिजे आहेत नाल्या काढण्यासाठी. तर मी ते सुद्धा त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की नाली काढते वेळेस फुटपाथवरील जो व्यावसायिक आहे, लहान गोरगरीब व्यापारी आहे, तर त्याने नाली काढताना नगर परिषदेत सहकार्य करावे. नाली काढण्यापुरतं आपली जागा मोकळी करावी किंवा कुठं त्याला थोडंसं मागे पुढे करता आलं नाली काढण्यापुरतं, तर ते मागे पुढे डबा सरकवावा आणि नाली काढल्याच्या नंतर आपला डबा तिथं ठेवावा, जेणेकरून त्या व्यावसायिकावर उपासमारीची वेळ येणार नाही आणि कोणावरही अन्याय न होता एकदम चांगलं आणि सर्वांच्या वतीने एक चांगल्या प्रकारची अतिक्रमण मोहीम, आपण एक आदर्श अतिक्रमण मोहीम म्हणून परळीसाठी एक आदर्श घालून देऊ, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. जय हिंद, जय भारत.